नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, अनंत चतुर्दशीनंतर लगेचच पितृपक्ष चालू होत आहे आणि पितृपक्षामध्ये जसं आपण देवांसाठी नैवेद्य अर्पण केला जातो तसंच पितृपक्षामध्ये जे आपण नैवेद्य करतो त्याला तर्पण थाळी म्हणतात आणि या तर्पणाच्या रेसिपी जरा वेगळ्या असतात. कांदा लसूण विरहित असतात. काही जणांकडे कांदा लसूणसुद्धा चालतो. तर इथे आज आपण कांदा लसूण विरहित अशा भाज्या केलेल्या आहेत, ज्या मानाच्या भाज्यासुद्धा म्हणून ओळखल्या जातात. त्या भाज्या 5 प्रकारच्या असतात. पण काही जणांकडे जे त्यांच्या पूर्वजांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचासुद्धा नैवेद्य केला जातो. आज आपण विरहित पितृतर्पणाच्या भाज्या करत आहोत. चला तर मग त्या भाज्या कोणकोणत्या आहेत त्या तर पाहूयातच. शिवाय या भाज्या म्हणजे हा नैवेद्य खूप प्रकारचा करायचा असल्यामुळे याची तयारीसुद्धा कशी करून घ्यायची तीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच पटपट या भाज्या करण्यासाठी काय करून घ्यायचे आहे ते सुद्धा आपण पाहूया. सुरुवातीला इथे मी कांदा लसूण विरहित म्हणजे मी इथे खोबरे, अद्रक, कोथिंबीर आणि मिरची यांचे वाटण करून घेतलेले आहे. म्हणजे भाज्या आपल्याला पटापट फोडणी घालता येतील अशा पद्धतीने हे वाटण करून घेतले. तसेच संपूर्ण भाज्या मी स्वच्छ धुवून रेडी करून ठेवलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला पटकन अशा फोडणीला देता येतील. गवार आणि कारलं मी थोडंसं उकडून घेतलेलं आहे, कारण पटकन हे शिजलं जाईल यासाठी. चला तर मग आता आपण सर्व भाज्या अशा फोडणी घालून घेऊया. पटपट अशा फोडणी होतात या तयार, कारण आपण ऑलरेडी याची तयारी करून घेतलेली आहे. मी इथे पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये थोडेसे तेल घालून घेतलेले आहे. तेलामध्ये आपण थोडेसे जिरे घालून घेतलेत. इथे मी सुरुवातीला मेथीची भाजी करून घेते आहे. जिरे घातल्यानंतर मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या कापून घातलेल्या आहेत. त्याचबरोबर मी मेथीची भाजीसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. इथे मी मेथीची भाजी कापून घेतलेली नाही आहे. त्याचबरोबर देठं घेतलेले आहेत, कारण मेथीची भाजी खूपच कवळी असल्यामुळे मी इथे देठांचासुद्धा वापर केलेला आहे. मिरची आणि जिरे मस्त फोडणीमध्ये भाजून झाल्यानंतर आपण याच्यामध्येही आहे ती आपण घालून घेऊया. लगेचच आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा नाही आहे, कारण आपण या नैवेद्यासाठी थोड्या प्रमाणात अशा भाज्या करत असतो, कारण बऱ्याच प्रकारच्या आपल्याला भाज्या बनवायच्या असतात. त्यामुळे इथे थोड्या प्रत्येक भाजीची रेसिपी मी इथे दाखवत आहे. मीठ सर्वात शेवटी घालते आहे, कारण ज्यावेळी भाजी परतून होईल त्यावेळी भाजी किती होईल ते परतल्यानंतर समजते. त्या अंदाजानुसार आपल्याला इथे मिठाचा वापर करायचा आहे. मेथीची भाजी कवळी असल्यामुळे इथे मी झाकण अजिबात ठेवणार नाही आहे. असंच मी वाफेवर परतवून घेते आहे. बारीक गॅस करून घेतलेला आहे. याच्यामध्ये बरेच जण कूटसुद्धा घालतात. मी सुद्धा घालणार आहे, पण आत्ता लगेच घालणार नाही. भाजी शिजत आल्यानंतर सर्वात शेवटी मी इथे 1 टीस्पून इथे मी शेंगदाण्याचा कूट 1 ते 1.5 टीस्पून मी इथे शेंगदाण्याच्या कूटाचा वापर केलेला आहे. अजून थोडा वेळ आता आपल्याला हे शिजवून घेऊया. मेथीची भाजी खूप छान अशी तयार झालेली आहे. आता याच पॅनमध्ये आपली भाजी ही मेथीची तयार झालेली आहे ही काढून घेऊया आणि दुसऱ्या प्रकारची भाजी यामध्ये आपल्याला करून घ्यायची आहे. आता मेथीची भाजी मी काढून घेतलेली आहे. याच्यामध्येच अजून 1 टीस्पून मी ते तेल घालून घेतलेले आहे. याच्यामध्ये थोडेसे जिरे म्हणजे 1/4 टीस्पून जिरे घातलेत. 2 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत. आता आपण इथे मी लाल माठाची भाजी ती परतवून घेणार आहे. तीसुद्धा अशाच पद्धतीची कवळी भाजी असल्यामुळे मी अशीच वरच्यावर तेलामध्ये परतवून घेणार आहे. मी थोडीशी ही भाजी कापून घेतलेली आहे, कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात पानं याची होती, त्यामुळे मी ते थोडीशी कापून घेतलेली आहे. आता तेलामध्ये ही सुद्धा परतवून घेऊया. ज्या पद्धतीने आपण मेथीमध्ये मीठ शेवटी घातले त्याच पद्धतीने या भाजीमध्ये सुद्धा थोडे सर्वात शेवटी भाजीचा अंदाज पाहूनच आपल्याला मिठाचा वापर इथे सुद्धा करायचा आहे. आपण या भाज्या करत असताना सुरुवातीला जर संपूर्ण तयारी करून घेतली तर या भाज्या पटपट अशा तयार होतात, कारण बऱ्याच प्रमाणातला हा स्वयंपाक करायचा असतो, नैवेद्य करायचा असतो. त्यामुळे इथे आपल्याला संपूर्ण सुरुवातीला तयारी करून घ्यायची आहे आणि मगच आपल्याला अशा पटापट अशा फोडण्या देता येतील.
पहा, जवळपास ही सुद्धा भाजी आपली रेडी झालेली आहे। अजून 1 ते 2 मिनिट आपण याला परतवून घेऊया, म्हणजे याच्यामध्ये या भाजीला आपोआपच असं स्वतःचं पाणी सुटतं। ते पाणी अगदी संपून जाईपर्यंत आपण ही भाजी शिजवून घेत आहोत। पहा, ही भाजी रेडी झाली, आता आपण काढून घेऊया। पॅनमध्ये आता आपण थोडेसे तेल घालून घेऊया। जवळपास मी 1 टीस्पून याच्यामध्ये तेल घालून घेते आहे। तेल तापल्यानंतर यामध्ये आता आपण 1/4 टीस्पून इथे मोहरी घालून घेतलेली आहे। त्याचबरोबर आपण 1/4 टीस्पून यामध्ये जिरे देखील घालून घ्यायचे आहेत। इथे आपण गवारची भाजी करत आहोत। गवार ऑलरेडी मी उकडून घेतलेली आहे। तसेच 1/4 टीस्पून इथे मी हिंग घालून घेतलेला आहे। गवार उकडून एवढ्यासाठी घेतलेली आहे की पटकन शिजण्यासाठी इथे मी थोडीशी ही उकडून घेतलेली आहे। मस्त मोहरी आणि जिरे तडतडल्यानंतर यामध्ये मी जे आपण वाटण करून घेतले होते, खोबरे, अद्रक आणि कोथिंबीर, मिरची याचे, ते थोडेसे घालून घ्यायचे आहे। आणि यामध्येच मी ते तेलामध्ये परतल्यानंतर यामध्ये 1 टीस्पून इथे मी मिरची पावडर घालून घेतलेली आहे। अर्धा टीस्पून हळद पावडर घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून इथे मी धने जिरे पूड घालून घेते आहे। हे मसाले तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत। आता ही जी आपण गवार पाहताय तुम्ही, ही मी उकडून घेतलेली असल्यामुळे पटकन शिजणार आहे। तरीसुद्धा मी याच्यामध्ये म्हणजे उकडत असताना थोडंसं पाणी घालून घेतलेलं होतं, ते सुद्धा मी याच्यामध्ये घालून घेते आहे, म्हणजे गवार छानरीत्या आपली शिजली जाईल। गवार मी अशीच लांबट आकारामध्ये साफ करून घेतलेली आहे। याच्यावर आता आपण थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया। पहा, गवार आपली शिजत आलेली आहे। यामध्ये देखील मी 1 टीस्पून शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे। त्या गवार तुम्ही पाहू शकताय, गवारसुद्धा आपली तयार झालेली आहे। ही सुद्धा आता आपण एका वेगळ्या याच्यावरती मी खोबऱ्याचा जो किस होता तो घालून घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। आता इथे मी एक दुसरा पॅन घेतलेला आहे। यामध्ये आता आपण तेल घालून घेऊया। इथे आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत। यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तेल घालून घेते आहे, कारण बटाट्याच्या भाजीला थोडेसे तेल जास्त लागते। तेल तापल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। 1/4 टीस्पून मोहरी घातलेली आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरेसुद्धा घालून घेतलेले आहेत। जिरे आणि मोहरी चांगले तडतडल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला थोडासा कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत। त्याचबरोबर आपण जे वाटण करून घेतलेले आहे, मिरची, अद्रक आणि कोथिंबीर आणि खोबरं थोडंसं, याचं वाटण आपण याच्यामध्ये 1 टीस्पून घालून घेतलेले आहे। बटाटे ऑलरेडी मी उकडून घेतलेले आहेत, त्याचे कापसुद्धा करून घेतलेले आहेत। आता हे थोडंसं तेलामध्ये संपूर्ण मसाले परतल्यानंतर याच्यामध्ये 1/4 टीस्पून आपण हळद घालून घेऊया। त्याचबरोबर याच्यामध्येच आपल्याला हळद पण तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे। याच्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया चवीनुसार आपल्याला, आणि जे बटाटे आपण कापून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये घालून परतवून घेऊया बटाट्याची भाजी। तुम्ही पाहिलेच असेल, आपण पूर्ण तयारी केली असल्यामुळे भाज्या किती पटपट तयार होतात। त्यामुळे अशा पद्धतीचा स्वयंपाक करत असताना नेहमी सुरुवातीला पूर्ण तयारी करून घ्या, मगच फोडण्या द्यायला एकदम इझी जातं। आता आपली ही बटाट्याची भाजी देखील तयार आहे। थोडा वेळ झाकण ठेवूया आणि याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। तसेच खोबऱ्याचा किस जर तुमच्याकडे असेल तर तो सुद्धा तुम्ही याच्यावर घालून घ्या। खूपच छान भाजी तयार होते आणि तयारी असल्यामुळे पटपट भाज्या तयार होतात। आता या भाजी काढून आता घेतलेली आहे। आता याच्यामध्येच मी दुसरी भाजी करते आहे, ती म्हणजे इथे आपण भेंडीची भाजी तयार करून घेत आहोत। त्यासाठी इथे मी 1 टीस्पून तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1/4 टीस्पून मी मोहरी घातलेली आहे आणि 1/4 टीस्पून इथे आपण जिरे देखील घालून घेणार आहोत। दोन्ही मस्त तेलामध्ये अगदी तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे आपण मिरचीचं वगैरे वाटण करून घेतलेले आहे ते अर्धा टीस्पून इथे मी घातलेलं आहे।
वाटणसुद्धा तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला आता अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घ्यायची आहे। हळद पावडर देखील तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे, कारण असे मसाले तेलामध्ये छान परतल्यामुळे जो त्याचा कच्चापणा असतो तो पूर्णपणे निघून जातो। भेंडीसुद्धा मी थोडीशी मोठीच ठेवलेली आहे, ती आता या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची आहे। भेंडी आपल्याला लगेच झाकून ठेवायची नाही आहे, कारण जर तुम्ही पटकन असं झाकण याच्यावर ठेवलं तर भेंडी चिकट होण्याची शक्यता असते। अशीच आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे। सुरुवातीला अशीच उघडे ठेवूनच थोडीशी नरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे। आणि जरी तुमची भेंडी चिकट होत आली तर याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आपण घालून घ्यायचा, म्हणजे पटकन मोकळी अशी भेंडी तयार होते। भेंडी नेहमी करत असताना सुरुवातीला मी भाजून घेत असते, पण आता आपल्याला इथे पटपट भाज्या करायच्या असल्यामुळे इथे मी अशाच डायरेक्ट मी फोडणीमध्ये मी घालून घेतलेले आहे। तसेच मी थोडंसं लिंबू पिळून घेते आहे, कारण भेंडी चिकट होऊ नये यासाठी। आता लिंबू पिळल्यानंतर तुम्ही याच्यावर झाकण ठेवू शकता, कारण भेंडी अर्धी कच्ची आपली शिजलेली तयार आहे। आणि थोडा वेळ तुम्ही असं झाकून जरी ठेवून शिजवले तरीसुद्धा भेंडी तुमची चिकट होणार नाही। आता भेंडीची भाजी तर आपली तयार झालेली आहे। याच्यानंतर आता आपण लाल भोपळ्याची भाजी बनवत आहोत। यासाठी पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे। तेलामध्ये मी 1/4 टीस्पून मोहरी घालून घेतलेली आहे आणि 1/4 टीस्पून जिरे देखील मी घालून घेतलेले आहेत। हे दोन्ही चांगले परतल्यानंतर याच्यामध्येच आपण जी मिरचीची पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती इथे 1/4 टीस्पूनच मी इथे वापरलेली आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट देखील घालायचे आहे। याच्यामध्ये मग मी 1 टीस्पून लाल तिखट घालून घेते आहे। त्याचबरोबर अर्धा टीस्पून मी इथे हळद पावडर घालून घेते आहे आणि अर्धा टीस्पून धने जिरे पूड। हे मसाले संपूर्ण तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत। भोपळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि बारीक चिरून घेतलेला आहे। भोपळा मी उकडून घेतलेला नाही आहे, कारण भोपळा उकडून घ्यायची गरज नाही। आपण झाकण जरी ठेवून असंच शिजवून घेतलं तरी तो वाफेवर पटकन शिजला जातो। पहा, आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊया आणि याच्यावर थोडंसं परतून झाल्यानंतर झाकण ठेवून शिजवून घेऊया, कारण वाफेवरच याच्यामध्ये पाणीसुद्धा घालायची गरज नाही। वाफेवरच खूप छानरित्या हा भोपळा शिजला जातो। आपली भोपळ्याची भाजी देखील आता जवळपास तयार झालेली आहे। याच्यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि ही भाजी देखील आता आपण काढून घेऊया। याच पॅनमध्ये आता आपण दुसरी भाजी करण्यास घेऊया, ती म्हणजे आपण इथे कारले करण्यास घेऊया। त्यासाठी यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे। तेलामध्ये 1/4 टीस्पून मोहरी घातलेली आहे। मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर याच्यामध्येच आपल्याला जिरे देखील घालून घ्यायचे आहेत। ते सुद्धा 1/4 टीस्पून इथे मी वापरलेले आहेत। तसेच इथे आपण जे वाटण आहे ते सुद्धा 1/4 टीस्पून घालून घ्यायचे आहे। ते सुद्धा छान तेलात परतवून घ्यायचं आहे। यामध्येच आपल्याला 1 टीस्पून मिरची पावडर घालून घ्यायची आहे। त्याचबरोबर अर्धा टीस्पून हळद पावडर घालून घ्यायची आहे। कारले जे आहे ते मी उकडून घेतलेले आहे। अर्धा टीस्पून इथे मी धने जिरे पूड देखील घालून घेतलेले आहे। कारले जे आहे ते उकडून घेतलेले आहे। उकडत असताना त्याच्या आधी मी त्याला 15 ते 20 मिनिट हळद पावडर, मीठ आणि थोडेसे लिंबू टाकून मीठ लावून ठेवलं होतं। त्याच्यातील जो कडवटपणा असतो तो काढून घेतलेला होता। त्याचबरोबर उकडत असताना त्याच्यावर थोडेसे मी 1 टीस्पून चिंचेचे पाणी घालून उकडून घेतलेलं आहे। असं केल्याने काय होतं, जो कारल्याचा जो कडवटपणा असतो तो निघून जातो। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। सर्वात शेवटी मीठ मी अंदाजानेच घातले, कारण ऑलरेडी आपण इथे सुरुवातीला ज्यावेळी आपण कारल्याचा कडवटपणा काढण्यासाठी सुद्धा मी मीठ वापरलेले होते, त्यामुळे इथे मी थोडेसे अंदाजानुसार मीठ घालून घेतलेले आहे। आणि उकडून घेतले असल्यामुळे पटकन असे हे कारले आपले तयार होणार आहे। यामध्येच थोडेसे मी शेंगदाणा कूट देखील घालून घेतलेले आहे 2 टेबलस्पून। पहा, आपले कारले देखील खूप छान असे तयार झालेले आहे।
जवळपास आपल्या संपूर्ण अशा 5-6 प्रकारच्या भाज्या तयार झालेल्या आहेत। आता मेन म्हणजे कढीचा मान असतो दह्याच्या कढीचा, तीसुद्धा आता आपण यामध्ये करून घेऊया। इथे मी कढी बनवण्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये अर्धा कप दही घेतलेली आहे। दह्यामध्येच आपण मी 2 टेबलस्पून साखर घातलेली आहे, अर्धा टीस्पून हळद पावडर, चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे। आणि कढी घट्ट होण्यासाठी इथे मी बेसन पीठ वापरते आहे, ते मी 2 टेबलस्पून इथे घालून घेतलेले आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण थोडेसे पाणी घालून हे मिक्सरमधून थोडेसे फिरवून घेऊया, म्हणजे आपल्याला ज्यावेळी फोडणी घालू त्यावेळी काहीच एक्स्ट्रा असं घालण्याची गरज नाही आहे। तुम्ही कलर पाहू शकता याचा। आता या कढीला आपण फोडणी देऊया। त्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालून घेतलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1/4 टीस्पून मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी चांगली तेलामध्ये तडतडल्यानंतर अर्धा टीस्पून इथे मी जिरे घातलेले आहेत। त्याचबरोबर आपण याच्यामध्ये जे थोडेसे वाटण करून घेतले होते ते सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि 1/4 टीस्पून इथे मी हिंग घालून घेतलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे आणि जे वाटण होते ते मी 1 टेबलस्पून घातलेले आहे, कारण इथे मी मिरची अजिबात अशी कापून घातलेली नाही आहे, त्यामुळे इथे वाटणाचा थोडा जास्त वापर केलेला आहे। हे सर्व तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे आणि जे आता आपण मिश्रण दह्याचं करून घेतलं होतं ते आता याच्यामध्ये आपण घालून घेऊयात। याच्यामध्ये एक्स्ट्रा आता परत घालायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपण मिक्सरमध्ये जे मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे आपण मीठ, साखर वगैरे ऑलरेडी घालून घेतलेले आहे। आता फक्त आपल्याला हे मसाले परतल्यानंतर जे मिक्सरमधून फिरवून घेतलेले दह्याचं मिश्रण आहे ते घालून घेऊया आणि आपल्याला अंदाजानुसार याच्यामध्ये तुम्हाला जेवढी कढी हवी असेल किंवा जितकं घट्टपणा हवा असेल त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचा वापर करू शकता। त्याचबरोबर सतत हलवत राहून आपल्याला ही कढी उकळवून घ्यायची आहे। शक्यतो कढीला 1 ते 2 उकळी काढली म्हणजे खूप झाली, म्हणजे आपली कढी तयार झाली। त्याचबरोबर आपली संपूर्ण ही भाज्यांची रेसिपी आणि कढीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा या पितृपक्षामध्ये अशा भाज्या करून तुमच्या पितरांना खुश करा आणि मलासुद्धा कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटल्या। तसेच याच्या आधी देखील मी पितृपक्षातील थाळी तयार केलेली आहे, त्याची रेसिपीची लिंक मी पाठवते, तीसुद्धा पहा। त्याचबरोबर आपण पुन्हा अशाच पितृपक्षाच्या थाळी कशी बनवायची, कोणते पदार्थ महत्त्वाचे असतात त्या संपूर्ण माहितीसहित आपण पुन्हा भेटूया। तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा। तुम्ही माझी ही रेसिपी अगदी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद।